निबोधत। योगमय जीवन हमारा, योगमय हो विश्व सारा। योग ही आधार अपना, योग ने सबको संवारा। योग। नमस्कार. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी कोकण विभागातर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. 21 जूनच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित 16 दिवसीय योग सत्रामध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आपल्या प्रथेप्रमाणे त्रिवार ओंकार आणि प्रार्थना याने आपण या सत्राची सुरुवात करूया. पाठ, मान, डोकं सरळ, डोळे अलगद मिटलेले. प्रार्थना. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः. स्वामीजींचे एक सुंदर वाक्य आहे. सर्व प्रकारचे प्रसरण म्हणजे जीवन. प्रत्येक जीव म्हणजे एक अव्यक्त ब्रह्म होय. प्रत्येक जीव म्हणजे एक ब्रह्म आणि त्याचे प्रसरण. किती सुंदर कल्पना आहे ना. मी, माझ्या भोवती असलेले माझे वलय, ते नेमकं कसं प्रसारित होतं, कसं वाढत जातं, त्याची संकल्पना काय, आणि हे सगळं योगाशी कसं जोडलं गेलं आहे ते आपण आज पाहणार आहोत. आजची सुरुवात आपण शिथिलीकरणाने करणार आहोत. काल आपण अर्धकटी चक्रासन बघितलं. आज आपण त्रिकोणासन आणि परिवृत्त त्रिकोणासन करणार आहोत. चला तर मग, सब तयार. घोट्यांचे शिथिलीकरण एकत्र. एकम, श्वास घेत टाचाने हात एकाच वेळी वर उचलायचे. द्वे, श्वास सोडत पूर्वस्थितीत यायचे. एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे. रिलॅक्स. गुडघ्यांचे शिथिलीकरण एकत्र. स्थिती घ्या. श्वास घेत दोन्ही हात समोर खांद्यांच्या रेषेत. एकम, श्वास सोडत पाय गुडघ्यात वाकून खुर्चीत बसल्याप्रमाणे. द्वे, श्वास घेत हात तसेच समोर ठेवून उभे राहा. एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे. रिलॅक्स. कमरेतून मागे पुढे वाकणे एकत्र करूयात. स्थिती घ्या. पाठ ताठ ठेवून सरळ उभे राहायचे. आता दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 मीटरचे अंतर घ्या. एकम, श्वास घेत दोन्ही हात वर उचलून मागे वाकायचे. द्वे, श्वास सोडत पुढे वाकायचे. एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे. रिलॅक्स. कमरेतून बाजूला वाकणे साइड बेंडिंग. स्थिती पाठ ताठ ठेवून सरळ उभे राहा. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 मीटरचे अंतर. श्वास घेत दोन्ही हात बाजूने वर उचलत जमिनीला समांतर. एकम, श्वास सोडत उजव्या बाजूला वाकणे. द्वे, श्वास घेत सरळ. एकम, श्वास सोडत डाव्या बाजूला वाकणे. द्वे, श्वास घेत सरळ. एकम द्वे, 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 एकम द्वे. रिलॅक्स.
कमरेला पीळ देणे, कमरेचे ट्विस्टिंग. एकत्र करूया. पायामध्ये 1 ते 1.5 मीटरचे अंतर. श्वास घेत दोन्ही हात कोपरात वाकून छातीजवळ. एकम. श्वास सोडत हात मागे नेत उजव्या बाजूने मागे वळा. द्वे. श्वास सोडत हात मागे नेत डाव्या बाजूने मागे वळा. एकम द्वे. एकम द्वे. एकम द्वे. एकम द्वे. रिलॅक्स. कमरेला पीळ देऊन वाकणे किंवा क्रॉस बेंडिंग. एकत्र करूया. स्थिती. पायामध्ये 1 ते 1.5 मीटरचे अंतर. दोन्ही हात बाजूने वर उचलत जमिनीला समांतर. एकम. श्वास सोडत कमरेतून खाली वाकत उजवा हात डाव्या पावलाकडे, डावा हात वरच्या दिशेला. द्वे. श्वास घेत सरळ होणे. एकम. वाकत डावा हात उजव्या पावलाकडे. द्वे. श्वास घेत सरळ. एकम द्वे. 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 रिलॅक्स. खांद्यांचे शिथिलीकरण किंवा हँड रोटेशन. एकत्र करूया. पाठ ताठ ठेवून सरळ उभे राहा. उजव्या हाताची मूठ करून घ्या. श्वास घेत हात पुढून वर न्यायचाय आणि श्वास सोडत मागून खाली आणायचाय. सुरू करूया. एकम द्वे त्रीणी चत्वारी पंच. विरुद्ध दिशेने मागून पुढे आणायचंय. एकम द्वे त्रीणी चत्वारी पंच. आता डाव्या हाताची मूठ करून घ्या. सुरू करूया. एकम द्वे त्रीणी चत्वारी पंच. विरुद्ध दिशेने. एकम द्वे त्रीणी चत्वारी पंच. रिलॅक्स. मान मागे पुढे वाकविणे. एकत्र करूया. दोन्ही पायामध्ये खांद्यांच्या समान अंतर घेऊन उभे राहा. दोन्ही हात मागे नेऊन उजव्या हाताचे मनगट डाव्या हाताने पकडायचे. श्वास घेत मान मागे न्यायची आहे. श्वास सोडत मान पुढे आणायची आहे. सुरू करूया. एकम द्वे. एकम द्वे. एकम द्वे. रिलॅक्स. मान उजवीकडे आणि डावीकडे वळविणे. एकत्र करूया. एकम. श्वास घेत उजवीकडे. द्वे. श्वास सोडत सरळ. एकम. श्वास घेत डावीकडे. द्वे. श्वास सोडत सरळ. एकम द्वे. एकम द्वे. एकम द्वे. एकम द्वे. रिलॅक्स. मान खांद्यांच्या दिशेला वाकविणे. एकत्र करूया. आधी श्वास भरून घ्या. एकम. श्वास सोडत उजव्या खांद्याकडे. द्वे. श्वास घेत सरळ. एकम. श्वास सोडत डाव्या खांद्याकडे. द्वे. श्वास घेत सरळ. एकम द्वे. एकम द्वे. एकम द्वे. एकम द्वे. रिलॅक्स. फुलपाखरू ताण किंवा बटरफ्लाय स्ट्रेच. एकत्र करूया. पाय सरळ आणि हात शरीराच्या बाजूला ताठ. पाठीचा कणाही ताठ ठेवून बसा. उजवा पाय दुमडून पाऊल शरीराजवळ. डावा पायही दुमडून पाऊल शरीराजवळ आणून दोन्ही पावले एकमेकांना स्पर्श करतील असा ठेवा. दोन्ही हातांनी पावले धरून पायांची हालचाल फुलपाखराच्या पंखांप्रमाणे करा. आपापल्या क्षमतेनुसार 10 ते 15 वेळा करून घ्या. अंक मोजले जाणार नाही. सुरुवात करा. रिलॅक्स. जानुशिरासन क्रिया. एकत्र करूया. पाय सरळ आणि हात बाजूला ठेवून ताठ बसा.
डावा पाय दुमडून तळपाय उजव्या मांडीला स्पर्श करेल असा ठेवा. श्वास सोडत खाली वाकायचे आहे. श्वास घेत वर यायचे आहे. सुरू करूया. श्वास भरून घ्या. एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे. रिलॅक्स. आता पाय बदलून घ्या. डावा पाय सरळ, उजवा पाय दुमडून तळपाय डाव्या मांडीपाशी. सुरू करूया. श्वास भरून घ्या. एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे. रिलॅक्स. एक 5 पवनमुक्तासन क्रिया एकत्र करूया. पाठीवर सरळ झोपून घ्या. पाय एकमेकांना जुळलेले, हात डोक्याच्या वर ताठ. उजवा पाय 45 अंशात वर उचलून गुडघ्यात दुमडून हातांच्या सहाय्याने छातीजवळ आणा आणि हनुवटी गुडघ्याजवळ नेण्याचा प्रयत्न करा. आता डावा पाय वर उचलून गोलाकार फिरवायचा आहे. 5 वेळा क्लॉकवाईज, 5 वेळा अँटी क्लॉकवाईज. सुरू करूया. एकम द्वे त्रीणि चत्वारि पंच. विरुद्ध दिशेने. एकम द्वे त्रीणि चत्वारि पंच. रिलॅक्स. पाय सरळ करून मान जमिनीवर टेकवा. आता डावा पाय 45 अंशात वर उचला आणि गुडघा दुमडून हातांच्या सहाय्याने छातीजवळ आणा. हनुवटी गुडघ्याजवळ आणण्याचा प्रयत्न. उजवा पाय वर उचलून क्रियेला सुरुवात करूया. एकम द्वे त्रीणि चत्वारि पंच. विरुद्ध दिशेने. एकम द्वे त्रीणि चत्वारि पंच. रिलॅक्स. द्विपाद पवनमुक्तासन क्रिया एकत्र करूया. पाठीवर झोपून घ्या. पाय सरळ एकमेकांना जुळलेले, हात डोक्याच्या वर ताठ. आता दोन्ही पाय जुळवून 45 अंशाच्या कोनात वर उचला. गुडघे दुमडून हातांच्या सहाय्याने छातीजवळ आणा. मान उचलून हनुवटी गुडघ्यांजवळ आणण्याचा प्रयत्न. पुढे मागे झुकण्याची क्रिया करूया. 5 वेळा करूया. एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे. आता दोन्ही बाजूला वळायचे आहे. एकम उजवीकडे, द्वे सरळ. एकम डावीकडे, द्वे सरळ. एकम द्वे, 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 एकम द्वे. रिलॅक्स. विश्रांतीसाठी पाठीवर झोपून घ्या. दोन्ही पायामध्ये अंतर, हात शरीरापासून थोडेसे दूर, तळवे आकाशाच्या दिशेला. मान कोणत्याही बाजूला कललेली किंवा सरळ. आपापल्या सोयीनुसार ठेवायची आहे. डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण लक्ष शरीरावर. शरीर पूर्ण सैल सोडायचे आहे. हृदयाच्या ठोक्यांची गती किंचित वाढलेली आहे. हळूहळू ती नियमित होईल. पूर्ण लक्ष श्वासांवर. श्वास घेताना पोट वर येत आहे. श्वास सोडताना खाली जात आहे. त्या पोटाच्या हालचालीकडे लक्ष. हळूहळू लक्ष नाकावर केंद्रित करूया. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श होतोय. श्वास सोडताना गरम हवा बाहेर जात आहे. तिकडे जाणीवपूर्वक लक्ष. विश्रांती. आता एक ओंकार उच्चारूयात. श्वास भरून घ्या.
ओंकाराची स्पंदने संपूर्ण शरीरात जाणवतील. त्याचा अनुभव घ्यायचा आहे. त्याचा आनंद घ्यायचा आहे. सावकाश हातापायांच्या बोटांची हालचाल. पाय एकमेकांजवळ, हात शरीराजवळ आणा. सावकाश उजव्या कुशीवर वळून उठून बसा. डोळे मिटलेले. दोन्ही हातांचे घर्षण करून निर्माण झालेली ऊब डोळ्यांना द्या आणि सावकाश डोळे उघडा. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् तत्त्वं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये. ॐ ह्रीं भानवे नमः. एकम. श्वास घेत दोन्ही हात डोक्यावर न्यायचे आहेत. दंड कानाला टेकलेले असतील. कमरेमधून मागच्या बाजूला वाकायचे आहे. दंड आणि डोकं एकसंधपणे हललं पाहिजे. द्वे. श्वास सोडत कमरेमधून पुढे वाकायचं आहे. पाठ ताठ असली पाहिजे. दोन्ही हात पावलाशेजारी टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कपाळ गुडघ्यांना टेकवण्याचा प्रयत्न. त्रिणी. श्वास घेत उजवा पाय मागे न्यायचा आहे. उजवा गुडघा जमिनीवर टेकवायचा आहे. मान मागे ताणून वरच्या बाजूला बघायचं आहे. चत्वारी. श्वास सोडत डावा पाय मागे न्यायचा आहे. या स्थितीमध्ये डोकं, पाठ, नितंब आणि पाय एका सरळ रेषेत असतील. शरीराचा जमिनीशी 30 अंशाचा कोन झालेला असेल. हाताचे पंजे आणि पायाची बोटं यावर शरीर तोलून धरायचं आहे. पंच. आता गुडघे जमिनीवर टेकवा आणि हाताचे पंजे आणि पावलं जागची न हलवता मागं जाऊन टाचांवर नितंब टेकवा. कपाळ जमिनीला टेकवा. मागे जाताना श्वास घ्या आणि कपाळ टेकल्यावर श्वास सोडा. ही विश्रांती स्थिती आहे. इथे श्वासोश्वास नियमित करायचा आहे. षट. श्वास सोडत शरीर पुढं न्यायचं आहे. पावलं आणि पंजे जागचे हलवायचे नाहीत आणि अष्टांग नमस्कार स्थितीमध्ये यायचं आहे. कपाळ, छाती, 2 हात, 2 गुडघे, 2 पाय असे 8 अवयव जमिनीला स्पर्श करतात, म्हणून हा साष्टांग अष्ट अंग नमस्कार. नितंबाचा भाग पूर्णपणे वरती ताणलेला आहे. श्वास सोडून बहिर्कुंभक स्थितीमध्ये थांबायचं आहे. सप्त. श्वास घेत डोकं वर उचलायचं आहे. पाठीच्या कण्याला भरपूर बाग द्यायचा आहे. गुडघे न टेकता कमरेखालचा भाग जमिनीला समांतर असेल. अष्ट. श्वास सोडत कोपर आणि गुडघे न वाकवता कंबर वर आणायची आहे. शरीराची स्थिती एखाद्या पर्वताप्रमाणे होते. डोके खाली दाबत हनुवटी गळ्याला टेकवण्याचा प्रयत्न आणि टाचा देखील जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 9. श्वास घेत गुडघे जमिनीला टेकवा. टाचांवर टेकत कपाळ जमिनीवर टेकवा. हाताची स्थिती कायम राहील. पंचप्रमाणे ही देखील विश्रांती अवस्था आहे. इथे देखील नियमित श्वसन करायचं आहे. 10. श्वास घेत उजवा पाय दोन्ही हातांच्या मध्ये, डावा गुडघा जमिनीला स्पर्श करत असेल. मान मागे ताणून वरच्या बाजूला बघायचा प्रयत्न. 11. श्वास सोडत डावा पाय उजव्या पायाच्या शेजारी, गुडघ्याला कपाळ टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 12. श्वास घेत नमस्कार मुद्रेत वरती यायचं आहे. विश्रांती. ॐ ह्रौं खगाय नमः. एकम. श्वास घेत दोन्ही हात डोक्यावर न्यायचे आहेत. दंड कानाला टेकलेले असतील.
कमरेमधून मागच्या बाजूला वाकायचे आहे. दंड आणि डोकं एकसंधपणे हललं पाहिजे. द्वे. श्वास सोडत कमरेमधून पुढे वाकायचं आहे. पाठ ताठ असली पाहिजे. दोन्ही हात पावलाशेजारी टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कपाळ गुडघ्यांना टेकवण्याचा प्रयत्न. त्रिणी. श्वास घेत उजवा पाय मागे न्यायचा आहे. उजवा गुडघा जमिनीवर टेकवायचा आहे. मान मागे ताणून वरच्या बाजूला बघायचं आहे. चत्वारी. श्वास सोडत डावा पाय मागे न्यायचा आहे. या स्थितीमध्ये डोकं, पाठ, नितंब आणि पाय एका सरळ रेषेत असतील. शरीराचा जमिनीशी 30 अंशाचा कोन झालेला असेल. हाताचे पंजे आणि पायाची बोटं यावर शरीर तोलून धरायचं आहे. पंच. आता गुडघे जमिनीवर टेकवा आणि हाताचे पंजे आणि पावलं जागची न हलवता मागं जाऊन टाचांवर नितंब टेकवा. कपाळ जमिनीला टेकवा. मागे जाताना श्वास घ्या आणि कपाळ टेकल्यावर श्वास सोडा. ही विश्रांती स्थिती आहे. इथे श्वासोश्वास नियमित करायचा आहे. षट. श्वास सोडत शरीर पुढं न्यायचं आहे. पावलं आणि पंजे जागचे हलवायचे नाहीत आणि अष्टांग नमस्कार स्थितीमध्ये यायचं आहे. कपाळ, छाती, 2 हात, 2 गुडघे, 2 पाय असे 8 अवयव जमिनीला स्पर्श करतात, म्हणून हा साष्टांग अष्ट अंग नमस्कार. नितंबाचा भाग पूर्णपणे वरती ताणलेला आहे. श्वास सोडून बहिर्कुंभक स्थितीमध्ये थांबायचं आहे. सप्त. श्वास घेत डोकं वर उचलायचं आहे. पाठीच्या कण्याला भरपूर बाग द्यायचा आहे. गुडघे न टेकता कमरेखालचा भाग जमिनीला समांतर असेल. अष्ट. श्वास सोडत कोपर आणि गुडघे न वाकवता कंबर वर आणायची आहे. शरीराची स्थिती एखाद्या पर्वताप्रमाणे होते. डोके खाली दाबत हनुवटी गळ्याला टेकवण्याचा प्रयत्न आणि टाचा देखील जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. नव. श्वास घेत गुडघे जमिनीला टेकवा. टाचांवर टेकत कपाळ जमिनीवर टेकवा. हाताची स्थिती कायम राहील. पंचप्रमाणे ही देखील विश्रांती अवस्था आहे. इथे देखील नियमित श्वसन करायचं आहे. दश. श्वास घेत उजवा पाय दोन्ही हातांच्या मध्ये, डावा गुडघा जमिनीला स्पर्श करत असेल. मान मागे ताणून वरच्या बाजूला बघायचा प्रयत्न. एकादश. श्वास सोडत डावा पाय उजव्या पायाच्या शेजारी, गुडघ्याला कपाळ टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. द्वादश. श्वास घेत नमस्कार मुद्रेत वरती यायचं आहे. विश्रांती. ॐ रः पूष्णे नमः. एकम. श्वास घेत दोन्ही हात डोक्यावर न्यायचे आहेत. दंड कानाला टेकलेले असतील. कमरेमधून मागच्या बाजूला वाकायचे आहे. दंड आणि डोकं एकसंधपणे हललं पाहिजे. द्वे. श्वास सोडत कमरेमधून पुढे वाकायचं आहे. पाठ ताठ असली पाहिजे. दोन्ही हात पावलाशेजारी टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कपाळ गुडघ्यांना टेकवण्याचा प्रयत्न. त्रिणी. श्वास घेत उजवा पाय मागे न्यायचा आहे. उजवा गुडघा जमिनीवर टेकवायचा आहे. मान मागे ताणून वरच्या बाजूला बघायचं आहे. चत्वारी. श्वास सोडत डावा पाय मागे न्यायचा आहे. या स्थितीमध्ये डोकं, पाठ, नितंब आणि पाय एका सरळ रेषेत असतील. शरीराचा जमिनीशी 30 अंशाचा कोन झालेला असेल. हाताचे पंजे आणि पायाची बोटं यावर शरीर तोलून धरायचं आहे. पंच. आता गुडघे जमिनीवर टेकवा आणि हाताचे पंजे आणि पावलं जागची न हलवता मागं जाऊन टाचांवर नितंब टेकवा. कपाळ जमिनीला टेकवा. मागे जाताना श्वास घ्या आणि कपाळ टेकल्यावर श्वास सोडा. ही विश्रांती स्थिती आहे. इथे श्वासोश्वास नियमित करायचा आहे. षट. श्वास सोडत शरीर पुढं न्यायचं आहे. पावलं आणि पंजे जागचे हलवायचे नाहीत आणि अष्टांग नमस्कार स्थितीमध्ये यायचं आहे. कपाळ, छाती, 2 हात,
2 गुडघे, 2 पाय असे 8 अवयव जमिनीला स्पर्श करतात, म्हणून हा साष्टांग अष्ट अंग नमस्कार. नितंबाचा भाग पूर्णपणे वरती ताणलेला आहे. श्वास सोडून बहिर्कुंभक स्थितीमध्ये थांबायचं आहे. सप्त. श्वास घेत डोकं वर उचलायचं आहे. पाठीच्या कण्याला भरपूर बाग द्यायचा आहे. गुडघे न टेकता कमरेखालचा भाग जमिनीला समांतर असेल. अष्ट. श्वास सोडत कोपर आणि गुडघे न वाकवता कंबर वर आणायची आहे. शरीराची स्थिती एखाद्या पर्वताप्रमाणे होते. डोके खाली दाबत हनुवटी गळ्याला टेकवण्याचा प्रयत्न आणि टाचा देखील जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 9. श्वास घेत गुडघे जमिनीला टेकवा. टाचांवर टेकत कपाळ जमिनीवर टेकवा. हाताची स्थिती कायम राहील. पंचप्रमाणे ही देखील विश्रांती अवस्था आहे. इथे देखील नियमित श्वसन करायचं आहे. 10. श्वास घेत उजवा पाय दोन्ही हातांच्या मध्ये, डावा गुडघा जमिनीला स्पर्श करत असेल, मान मागे ताणून वरच्या बाजूला बघायचा प्रयत्न. 11. श्वास सोडत डावा पाय उजव्या पायाच्या शेजारी, गुडघ्याला कपाळ टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 12. श्वास घेत नमस्कार मुद्रेत वरती यायचं आहे. विश्रांती. नमस्कार, मी सौ वृषाली जोशी. आज आपण अखंड मंडलाकार बघणार आहोत. आपल्याला माहिती आहे की वारली पेंटिंग जी आहे, तर या वारली पेंटिंगमध्ये मध्ये एक व्यक्ती असतो आणि तो वादन करत असताना त्याच्या अवतीभोवती काय होतात, सगळे फेर धरून नाचतात. त्याबरोबर त्याच्या अवतीभोवतीची सृष्टी सुद्धा काय होते, नाचत असते. हे का होतं? कारण ते लोक जे होते आदिवासी, तर ते इतरांशी, समाजाशी, निसर्गाशी, सृष्टीशी काय होते, आदराने वागत होते आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये लयबद्धता होती. त्या लयबद्धतेमुळं त्यांच्या जी जीवन पद्धती होती ती आदर्श आणि समृद्ध अशी होती. हेच आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. भारतीय संस्कृती ही अखंड मंडलाकार पद्धतीनं काम करते. अखंड मंडलाकार पद्धतीनं म्हणजे कशी, तर केंद्रात मध्ये काय असते, व्यक्ती असते. व्यक्तीचं विस्तारित रूप म्हणजे कुटुंब, कुटुंबाचं विस्तारित रूप म्हणजे समाज, समाजाचं विस्तारित रूप म्हणजे राष्ट्र, राष्ट्राचं विस्तारित रूप म्हणजे सृष्टी. तर या सर्व ह्याला म्हणतात अखंड मंडलाकार. प्रथम आपण केंद्राशी व्यक्ती जी आहे त्याच्याबद्दल बोलूया. सुधा मूर्ती जे आहे, तर त्यांना जेव्हा मुलगी झाली तर त्यांनी तिच्या संगोपनासाठी त्यांची नोकरी सोडली आणि तिचं संगोपन करण्यात त्यांनी आपला काळ व्यतीत केला. पण त्यानंतर त्यांनी त्या तेवढ्यावरच थांबल्या नाही. जेव्हा मुलांना गरज आपली कमी आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी पुन्हा आपलं काय केलं, तर आपलं काम सुरुवात केलं. म्हणून तिथेच अडकून न पडता आपण काय केलं पाहिजे, पुढे विस्तारण्यासाठी काम केलं पाहिजे. म्हणजे छोट्या कामासाठी मोठ्या कामासाठी छोट्या कामाचं काय केलं पाहिजे, त्याग केला पाहिजे. पुढे आहे ते कुटुंब. हे कुटुंबाचं उदाहरण देताना मला महाराष्ट्राच्या पहिल्या लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर यांचं उदाहरण द्यावंसं वाटतं. त्या डॉक्टर असल्यामुळं त्यांना लष्करात कायम इमर्जन्सी वगैरे ह्याला तोंड द्यावं लागत असे आणि त्यामुळे मुलांची जडणघडण तशीच झालेली होती. ते मुलं, एक मुलगा होता त्यांचा 9 वर्षाचा होता आणि मुलगी 6 वर्षाची होती. मग ह्या मुलांना साधारण संध्याकाळच्या वेळी लक्षात आलं की आपल्या आईला यायला वेळ होणार आहे. तर हा मुलगा काय करायचा की पोळीमध्ये भाजी घालून त्याचं रोल करून आपल्या धाकट्या बहिणीला किंवा पोळीला जॅम लावून वगैरे जे काही असेल तर त्याच्यामध्ये तो काय करायचा, रोल करून त्या धाकट्या बहिणीला पण खाऊ घालायचा आणि आपणही खाऊ घालायचा. तर
आपल्या पालकांबद्दल अशी संवेदना, दुसऱ्याबद्दल तिला भूक लागली असेल, तिला वेळ नाही, म्हणजे जास्त वेळ थांबून उपयोग नाही, ही संवेदना दुसऱ्याबद्दल निर्माण होणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर कुटुंब आणि समाज ह्या दोन्हीचा समन्वय कसा राखायचा, तर त्यासाठी पुन्हा मला डॉक्टर माधुरी कानिटकरांचं उदाहरण द्यावंसं वाटतं. मग अशी मी सांगितलं की त्या डॉक्टर होत्या, त्यामुळं त्यांना लष्करात होत्या, त्यामुळे त्यांना बऱ्याच वेळा ती इमर्जन्सी असायची. एकदा ती मुलगी 6 वर्षाची असताना त्यांच्याजवळ बाकी इतर कोणीच त्या मुलीकडे देखभाल करण्यासाठी नव्हतं आणि ती मुलगी अतिशय आजारी होती. तिच्याकडेही लक्ष देणं गरजेचं होतं आणि हॉस्पिटलमधल्या पेशंटकडेही लक्ष देण्याचं गरज होतं. तर त्यांनी प्रसंगावधान राखून त्या मुलीला आपल्या काय केलं, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि त्यामुळे त्या निसंकोचपणे त्या पेशंटकडेही लक्ष देऊ शकल्या आणि आपल्या मुलीकडेही लक्ष देऊ शकल्या. तर अशा रीतीनं आपल्याला कुठेतरी काय करावे लागते, प्रत्येकाला सांगड घालावी लागते. पुढे जे आहे ते समाजाकडून राष्ट्राकडेचं विस्तारित रूप. याच्यासाठी मला केंद्राचे एक कार्यकर्ते आहेत, तर त्यांना बढती मिळाली. पण बढती मिळाल्यानंतर त्यांना तिथं केंद्राचं कार्य करता येणं शक्य नव्हतं आणि त्यासाठी त्यांनी ती काय केली, बढती नाकारली. कारण त्यांनी राष्ट्राची सेवा करण्यासाठी विवेकानंद केंद्राचं कार्याची निवड केलेली होती आणि म्हणून त्यांनी ते बढती नाकारली. दुसरं आणखीन अलीकडचंच उदाहरण म्हणजे, तर कर्नाटकातला 21 वर्षीय एक तरुण आहे, प्रताप नाव त्याचं. तर त्यानं जपानमध्ये 127 देशांच्या ड्रोन स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवलं. हे पाहून फ्रान्स वगैरे देशांनी त्याला गलेलठ्ठ पगाराची नोकरी, आलिशान कार, आलिशान बंगला, भरपूर सुखसोयी देऊन केल्या. पण हा पठ्ठ्या ते सर्व नाकारून भारतात परत आला. भारतात परतल्यानंतर माननीय पंतप्रधान मोदीजींनी त्याचा यथोचित सत्कार तर केलाच केला, त्याचबरोबर DORD मध्ये म्हणजे रक्षा अनुसंधान केंद्र याच्यामध्ये त्याला काय केलं, सामावून घेतलं. अशा पद्धतीने राष्ट्रासाठी सेवा, समाज आणि कुटुंबाच्या याच्यामध्ये एकमेक समन्वय कसा राखायचा, तर त्यासाठी एक उदाहरण, अरुणाचल प्रदेश जो आहे, तर अरुणाचल प्रदेशामध्ये एकदा नैसर्गिक आपत्तीमुळे 2 कुटुंबांचं खूप नुकसान झालं. तर तिथल्या समाजानं त्या 2 कुटुंबांचं काय केलं, तर पुनर्स्थापन केलं. 4 दिवसात त्यांनी पूर्ण वेल फर्निश असं त्या 2 कुटुंबांना घर. त्यांनी वाट पाहिली नाही की सरकार कसं मदत करेल, बाकीचे कोण मदत करेल, पण त्या तिथल्या आजूबाजूच्या समाजानं त्यांचं. आणि आपण आता पाहिलंच की कोरोना काळात आपण सुद्धा काय केलंय, अनेक कुटुंबांना आपण आधार द्यायचं काम केलेलं आहे प्रत्येकाने. तर हीच आपली जी एकमेकांमध्ये सहचार्य, एकमेकावर अवलंबून जे आहे, तर त्या आपलं काय आहे, गाभा आहे, आपल्या संस्कृतीचा हा गाभा आहे. त्यानंतर पुढे आपण पाहिलं सृष्टीकडे. सृष्टीसाठी उदाहरण, सृष्टीसाठी विस्तारित रूप म्हणजे जेव्हा पोखरणचा अणुबॉम्ब स्फोट चाचणी करायची होती, तर ती अगोदर जूनमध्ये करायची ठरलेली होती. परंतु जूनमध्ये नैऋत्य मोसमी वारे वाहतात आणि त्यामुळं चीन, पाकिस्तान, बांगलादेश वगैरे यासारख्या देशांना काय होतं, त्याचा धोका होता. परत किरणोत्सारी किरणं ही सुद्धा काय होती, घातक होती आणि म्हणून कोणालाही ह्याचा त्रास होऊ नये म्हणून आपण 1 महिना ती काय केली, बुद्ध पौर्णिमेला अगोदर काय केली, चाचणी केली आणि त्यामुळं कोणालाही त्रास न होता, जरी आपल्याशी कोणी कसंही वागलं तरी आपण दुसऱ्यांचा नेहमी विचार करतो, आपण चांगलंच वागतो. तर ही आपली काय आहे, संस्कृती आहे. तर ही संस्कृती, पारिवारिक संस्था, पारिवारिक कुटुंब पद्धती जी आहे ती आपण काय केली पाहिजे, जपली पाहिजे. पाश्चात्य संस्कृती ही काय आहे, एक केंद्री वर्तुळासारखी. म्हणजे काय, तर त्यांच्या कोणत्याही समस्या आल्या तरी त्यांच्या समस्यांना राष्ट्र तोंड देतं. तसं आपल्याकडे नाही. आपल्याकडे काय करतो आपण, कुटुंब, समाज, राष्ट्र ह्याच्यामुळे एकमेकात समन्वय, एकमेकात सहचार्यामुळं, आणि हे सगळं करताना कुठेही एकमेकाला आपण काय करत नाही, छेद देत नाही. तर अशा पद्धतीनं आपलं काय करतं, मूळ काम आहे, मूळ गाभा आपलाच आहे. पण आपण
पाश्चात्यांचं अंधानुकरण केल्यामुळं मी, माझं कुटुंब, माझा सगळा असं हे झालं पाहिजे. मी माझ्या ह्याच्यात दायऱ्यामध्ये आपण काय करतोय तशा अडकलो जातोय. तर तेव्हा ते कुठंतरी आपण काय केलं पाहिजे, थांबवलं पाहिजे आणि दुसऱ्याचा विचार पण करायला काय केलं पाहिजे, दुसऱ्याबद्दल संवेदनशील, दुसऱ्याबद्दल आपण पाहतोय की पश्चिम बंगालमध्ये धुमाकूळ चाललाय किंवा तिरंग्याचा अपमान होतोय कुठेतरी किंवा आपलं राष्ट्रगीत बदललं जाते. तर ह्याबद्दल आपल्याला कधी वाटते का, चीड कधी येते का? ते आपले बांधव आहेत. आपण दुसरीकडे ऑस्ट्रेलियात भूकंप मध्ये तेव्हा आपण हळहळ व्यक्त केली, पण हे आपलेच बांधव आहेत, यांना काहीतरी संकट भोगायला लागतील याबद्दल आपल्याला कधी मनात येते का शंका? तर हे आपले बांधव आहेत, ही आपली, ह्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. नुसतं संकटातच नाही तर त्यांचं सर्वसाधारणपणे जीवनमान चांगलं झालं पाहिजे, या दृष्टीने आपण काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. आत्ताच ते जे वादळ आलं त्यानं आपण निसर्गाशी किती वाईट वागतोय तर ते त्यानं दाखवून दिलं. सगळं त्या समुद्रातून प्लास्टिक वगैरे जे जे काही आपण त्याच्यात टाकतो ते सगळं त्यांना आपल्याला साभार परत केलं आहे. आणि म्हणूनच आपण कुटुंब, समाज, राष्ट्र, सृष्टी यांच्याशी आपण जे आदराने नाही वागत आहेत, आपलेपणा आपल्यातला जो कमी कमी होत चाललाय, तर तो आपलेपणा आपण काय करायचंय, जपायचंय. म्हणजेच आपली पारिवारिक जी पद्धती आहे ढासळत चालली आहे, तर तिचा आपण काय करायचंय, सांभाळ करायचा आहे. म्हणजेच अखंड मंडलाकार जे आहे आपलं, तर ते आपण प्रत्येकाने जपायचा. आजच्या दिवशी आपण काय करूया, संकल्प करूया. धन्यवाद. आता आपण एकत्रितपणे अर्धकटी चक्रासन करूयात. आसन करण्यासाठी स्थिती घेऊयात. टाचा जुळवून ताठ उभे राहा. चवड्यांमध्ये थोडे अंतर ठेवा. हात मांड्यांजवळ. चेहरा शांत आणि प्रसन्न. एकम. श्वास घेत उजवा हात बाजूनं सावकाश वर न्या. हात ताठ ठेवा. दंड कानाला चिकटू द्या. द्वे. श्वास सोडत कमरेतून सरळ रेषेत डावीकडे वाका. डावा हात शक्य तेवढा खाली आणा. पाय ताठ ठेवा. काही क्षण या स्थितीमध्ये थांबा. त्रिणी. श्वास घेत सावकाश एकमच्या स्थितीत या. दंड कानाला स्पर्श करतील. चत्वारी. श्वास सोडत हात सावकाश खाली आणून मूळ स्थितीत या. आता हीच क्रिया आपण डाव्या बाजूने करणार आहोत. एकम. श्वास घेत डावा हात बाजूने सावकाश वर न्या. हात ताठ ठेवा. दंड कानाला स्पर्श करतील. द्वे. श्वास सोडत कमरेतून सरळ रेषेत उजवीकडे वाका. उजवा हात शक्य तेवढा खाली आणा. पाय ताठ ठेवा. काही क्षण या स्थितीमध्ये थांबा. त्रिणी. श्वास घेत सावकाश एकमच्या स्थितीत या. दंड कानाला स्पर्श करतील. चत्वारी. श्वास सोडत हात सावकाश खाली आणून मूळ स्थितीत या. विश्रांती. आता आपण त्रिकोणासन शिकणार आहोत. या आसनाच्या अंतिम स्थितीत त्रिकोणासारखी स्थिती होते, म्हणून या आसनाला त्रिकोणासन म्हणतात. ज्यांना पाठदुखी म्हणजे लो बॅक पेन किंवा तेथील सांध्याचा दाह अशी काही लक्षणं आहेत, त्यांनी हे आसन अतिशय सावधगिरीनं करावं. आपण आधी त्रिकोणासन बघणार आहोत. आसनासाठी स्थिती घ्यायची आहे. एकम. श्वास घेत उजवा पाय सुमारे 1 मीटर उजवीकडे न्या. त्याचवेळी दोन्ही हात खांद्याच्या रेषेत बाजूला जमिनीला समांतर करा. हातांचे तळवे खालच्या दिशेने असतील. द्वे. श्वास सोडत एकाच प्रतलात शरीर कमरेतून उजवीकडे वाकवा. पुढे किंवा मागे वाकू नका. उजव्या हाताची बोटं उजव्या घोट्याला लागेपर्यंत वाका. पाय गुडघ्यात मात्र अजिबात वाकवू नका.
डावा हात सरळ वर ताणायचा आहे आणि नजर हातांच्या बोटाकडे. ही आसनाची अंतिम स्थिती आहे. काही काळ या स्थितीत थांबायचं आहे. श्वासोश्वास इथे नियमित असेल. त्रिणी. श्वास घेत वरती यायचं आहे. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत असतील. पाय जागचे हलवायचे नाहीत. चत्वारी. श्वास सोडत उजवा पाय डाव्या पायाजवळ घ्या. त्याच वेळेस दोन्ही हात खाली येतील. आता हीच कृती डाव्या बाजूनी करायची आहे. एकम. श्वास घेत डावा पाय डावीकडे 1 मीटरपर्यंत न्यायचा आहे. त्याचवेळी दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत बाजूला जमिनीला समांतर करायचे आहेत. हातांचे तळवे खालच्या दिशेने असतील. द्वे. श्वास सोडत एकाच प्रतलात शरीर कमरेतून डावीकडे वाकवा. डाव्या हाताची बोटं डाव्या घोट्याला लागेपर्यंत वाका. पाय गुडघ्यात वाकवू नका. उजवा हात सरळ वर ताणायचा आहे. नजर वरच्या हातांच्या बोटाकडे. आपापल्या कपॅसिटीप्रमाणे इथे थोडं थांबायचं आहे. श्वासोश्वास नियमित करायचा या स्थितीमध्ये. त्रिणी. श्वास घेत वरती यायचं आहे. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. चत्वारी. श्वास सोडत डावा पाय उजव्या पायाजवळ घ्या. त्याच वेळेस दोन्ही हात खाली घ्या. विश्रांती. आता आपण त्रिकोणासन करणार आहोत. आसनासाठी स्थिती घ्यायची आहे. एकम. श्वास घेत उजवा पाय 1 मीटर उजवीकडे न्या. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत जमिनीला समांतर करा. द्वे. श्वास सोडत शरीर कमरेतून उजवीकडे वाकवा. उजवा हात उजव्या घोट्यापर्यंत न्यायचा प्रयत्न. डावा हात वरच्या दिशेने ताणायचा आहे आणि नजर वरच्या हाताकडे. त्रिणी. पुन्हा श्वास घेत वरती यायचं आहे. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. पाय जागचे हलवायचे नाहीत. चत्वारी. श्वास सोडत उजवा पाय डाव्या पायाजवळ आणा आणि दोन्ही हात तेव्हाच खाली घ्यायचे आहेत. आता हीच कृती आपण डाव्या बाजूनी करायची आहे. एकम. डावा पाय डावीकडे 1 मीटर न्या. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत ताणा. तळवे जमिनीच्या दिशेला असतील. द्वे. आता कमरेतून डाव्या बाजूला वाकायचं आहे. डावा हात डाव्या घोट्याच्या जवळ न्यायचा प्रयत्न. उजवा हात आता वरच्या दिशेने ताणायचा आहे आणि नजर वरच्या हाताकडे. इथे श्वासोश्वास नियमित राहील. त्रिणी. पुन्हा श्वास घेत दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत आणा. पाय जागचे हलवायचे नाहीत. चत्वारी. डावा पाय उजव्या पायाजवळ आणा आणि दोन्ही हात खाली आणून विश्रांती. आता आपण परिवृत्त त्रिकोणासन बघणार आहोत. ज्यांना हृदयविकार किंवा कमरेच्या स्नायूंचा ताठरपणा आहे त्यांनी हे आसन करू नये. आसन करण्यासाठी स्थिती घेऊयात. दोन्ही पाय जुळवून ताठ उभे राहा. हात मांड्यांच्या जवळ असतील. एकम. श्वास घेत उजवा पाय सुमारे 1 मीटर उजवीकडे न्या. द्वे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ करायचे आहेत. हात जमिनीला समांतर असतील. हातांचे तळवे खालच्या दिशेने असतील. त्रिणी. पाय न हलवता कमरेतून 90 अंशाच्या कोनात डावीकडे वळा. लक्ष डावीकडे असेल. चत्वारी. श्वास सोडत कमरेत वाकून उजवा पंजा डाव्या पावलाच्या पलीकडे जमिनीवर टेकवा. नजर वरच्या हाताच्या बोटांकडे असेल. हात कोपरात वाकवू नका. पाय गुडघ्यात वाकवू नका. काही क्षण या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करा. इथे श्वासोश्वास नियमित असेल. पंच. श्वास घेत सावकाश वर या. त्रिणीची स्थिती. षट. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत.
सप्त, दोन्ही हात खाली करायचे आहेत. अष्ट, उजवा पाय डाव्या पायाजवळ आणा. आता आपण हीच क्रिया दुसऱ्या बाजूनं करणार आहोत. एकम, डावा पाय सुमारे 1 मीटर डावीकडे न्या. द्वे, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, हात जमिनीला समांतर. त्रिणी, पाय न हलवता 90 अंशाच्या कोनात उजवीकडे वळा. चत्वारी, श्वास सोडत कमरेतून वाकून डावा पंजा उजव्या पावलाच्या पलीकडे जमिनीवर टेकवा. नजर वरच्या हातांच्या बोटाकडं. पुन्हा हात ताठ असतील, पाय ताठ असतील. आपापल्या कपॅसिटीप्रमाणे या स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न. ही आसनाची अंतिम स्थिती आहे. इथे श्वासोश्वास नियमित असेल. पंच, श्वास घेत सावकाश वर या. षट, दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. सप्त, दोन्ही हात खाली करा. अष्ट, डावा पाय उचलून उजव्या पायाजवळ ठेवा. या आसनामुळं पाठीच्या सर्व मणक्यांना ताण बसतो. त्यामुळं पाठीचा कणा तर सुदृढ होतोच, पण पाठीच्या कण्याचा आणि कमरेचा लवचिकपणा देखील वाढतो. पोट आणि कमरेच्या भागातील मेद कमी होण्यास मदत होते. विश्रांती. आता आपण एकत्रितपणे परिवृत्त त्रिकोणासन करूयात. आसन करण्यासाठी स्थिती घ्या. दोन्ही पाय जुळवून ताठ उभं राहायचं आहे. हात मांड्यांच्या जवळ. एकम, श्वास घेत उजवा पाय सुमारे 1 मीटर उजवीकडे न्या. द्वे, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ. त्रिणी, पाय न हलवता कमरेतून 90 अंशाच्या कोनात डावीकडे वळा. चत्वारी, श्वास सोडत कमरेतून वाकून उजवा पंजा डाव्या पावलाच्या पलीकडे टेकवायचा प्रयत्न. हात आणि पाय ताठ असतील. श्वासोश्वास नियमित ठेवा. पंच, श्वास घेत सावकाश वर या. षट, दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. सप्त, दोन्ही हात खाली घ्या. अष्ट, श्वास सोडत उजवा पाय डाव्या पावलाजवळ घ्या. आता हीच क्रिया आपण दुसऱ्या बाजूने करणार आहोत. एकम, श्वास घेत डावा पाय सुमारे 1 मीटर डावीकडे न्या. द्वे, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत बाजूला जमिनीला समांतर. त्रिणी, पाय न हलवता कमरेतून 90 अंशाच्या कोनात उजवीकडे वळा. चत्वारी, श्वास सोडत कमरेतून वाकून डावा पंजा उजव्या पावलाच्या पलीकडे जमिनीवर टेकवा. नजर वरच्या हाताच्या बोटांकडं. हात आणि पाय ताठ असतील. नियमित श्वसन. पंच, श्वास घेत सावकाश वर या. षट, दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. सप्त, दोन्ही हात खालती घ्या. अष्ट, श्वास सोडत डावा पाय उजव्या पायाजवळ आणा. विश्रांती. शवासन. आता आपण शवासन करणार आहोत. शवासनाची स्थिती घेऊया. सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हात शरीरापासून थोडेसे दूर. तळहात आकाशाच्या दिशेने. मान सरळ किंवा कोणत्याही दिशेला झुकलेली असेल. डोळे अलगद मिटलेले. आपलं शरीर आपल्या मनाच्या सर्व सूचना ऐकत असतं. त्यामुळे आपण आपल्या शरीराला आपल्या मनाद्वारे सूचना करणार आहोत. संपूर्ण लक्ष आपण पायांच्या दिशेने घेऊन जाऊयात. पायांची बोटे, तळपाय, बोटे, संपूर्ण पाऊल, दोन्ही पावलं,
पायांच्या पोटऱ्या, गुडघे, मांड्या, जांघा, जांघातील स्नायू, कंबर, कमरेतील मणके, कमरेतील इतर स्नायू, संपूर्ण कंबर, शिथिल. आपल्या पायापासून ते कमरेपर्यंतचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत, रिलॅक्स झालेले आहेत. एक वेळा दीर्घ श्वास घेऊन अकाराचं उच्चारण करूया. श्वास घेऊन घ्या. अकाराची स्पंदने संपूर्ण पायाकडील भागामध्ये जाणवत आहेत, त्यावरती लक्ष. हळूहळू शरीराच्या मधल्या भागाकडे वळूया. पाठ, पाठीचा कणा, पाठीतील मणके, संपूर्ण पाठ आराम से. पोट, ओटीपोट, पोटातील सगळे स्नायू. श्वास घेताना पोट फुग्याप्रमाणे वर येतं. श्वास सोडताना पोट जमिनीकडे ढकललं जात आहे, त्यावरती लक्ष. संपूर्ण पोटाला विश्रांती. छाती, छातीचे सगळे स्नायू, संपूर्ण छातीला आराम से. हात, हातांची बोटे, तळहात, मनगट, पोपट, दंड आणि खांदे, खांद्यांचे स्नायू, संपूर्ण हात, दोन्ही हात शिथिल. मान, मानेचे स्नायू, संपूर्ण मानेला आराम से. आपल्या कमरेपासून ते मानेपर्यंतचा संपूर्ण भाग शिथिल झालेला आहे, रिलॅक्स झालेला आहे. एक वेळा दीर्घ श्वास घेऊन उकाराचं उच्चारण करूया. उकाराची स्पंदने संपूर्ण शरीराच्या मधल्या भागामध्ये आणि हृदयाकडील भागामध्ये जाणवत आहेत, त्याचा अनुभव. हळूहळू चेहऱ्याकडील भागाकडे वळूयात. गाल, गालांवर स्मित असं हास्य, त्याने मन शांत आणि प्रसन्न होईल. कान, कानाचे स्नायू, दोन्ही कान नाक, नाकाच्या दोन्ही नाकपुड्या. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श, श्वास सोडताना गरम हवा बाहेर टाकली जात आहे, त्यावरती लक्ष. मंद मंद श्वास, प्रदीर्घ उच्छ्वास, विश्रांती, पूर्ण विश्रांती. डोळे, डोळ्यांचे सगळे स्नायू, दोन्ही डोळे, भुवया, भुवयांचे स्नायू, दोन्ही भुवया कपाळ,
कपाळाचे स्नायू, डोकं, डोक्याचा जमिनीला टेकलेला भाग, संपूर्ण मस्तिष्क आराम से. आता आपण दीर्घ श्वास घेऊन मकाराचं उच्चारण करूया. श्वास घेऊन घ्या. मकाराची स्पंदने संपूर्ण मेंदूकडील आणि चेहऱ्याकडील भागामध्ये जाणवत आहेत. त्याचा अनुभव. आता आपल्या पायापासून ते डोक्यापर्यंतचा संपूर्ण भाग शिथिल झालेला आहे, रिलॅक्स झालेला आहे. आता आपण डोळ्यासमोर भारतमातेची प्रतिमा आणूया. डोळ्यासमोर भारतमातेची सुंदर अशी प्रतिमा आलेली आहे. हळूहळू भारतमातेची प्रतिमा मोठी होत चालली आहे. खूप मोठी होते आहे. मोठीच मोठी होते. त्यावरती लक्ष, संपूर्ण लक्ष आपण भारतमातेच्या चेहऱ्यावरती देऊया. आपल्याला स्मित असं हास्य दिसत आहे. भारतमातेच्या चेहऱ्यावर सुंदर स्मित हास्य. संपूर्ण लक्ष आपण चेहऱ्यावरती देऊयात आणि एक वेळा ओंकाराचं उच्चारण करूया. दीर्घ श्वास करून घ्या. ओंकाराचे व्हायब्रेशन आपल्याला संपूर्ण शरीरात जाणवत आहेत. त्याचा अनुभव. मनामध्ये संपूर्ण सकारात्मकता येत आहे. आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये भारतमातेचे एक वेगळेच असं उच्च स्थान आहे. अशी भारतमाता आपल्याला एकजुटीने आणि एकोपाने राहायला शिकवते. स्वामीजी म्हणतात, प्रत्येक जीव हा अव्यक्त ब्रह्म आहे. म्हणजे आपण सुद्धा त्या अव्यक्त ब्रह्माचा एक छोटासा अंश आहोत, असे योग साधना आपल्याला शिकवते. आपल्यामध्ये जसा देवाचा अंश आहे, तसेच या पृथ्वी तलावरील प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूंमध्ये देखील त्या देवाचा अंश आहे. आपल्याला कोणी दुखावले तर आपल्याला चालत नाही. आपले मन दुःखी होते. मग आपण कोणाला दुखावले, वेडेवाकडे बोलले, त्यांचे मन दुःखी होईल नाही का? जसं दुसऱ्याने आपल्याशी चांगले वागावे असे आपल्याला वाटते, मग आपण देखील दुसऱ्यांशी चांगलेच वागले पाहिजे नाही का? म्हणून दुसऱ्यांमध्ये जो देवाचा अंश आहे त्याला देखील आपण दुखावले नाही पाहिजे, असा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि प्रत्येकामध्ये एकच ईश्वराचा अंश आहे. हीच सकारात्मकता ठेवून, हाच विचार घेऊन आपण शवासनातून बाहेर येणार आहोत. हळूहळू दोन्ही पाय एकमेकांजवळ घ्यायचे. दोन्ही हात शरीराजवळ. उजवा हात डोक्याखाली, डावा हात पोटावरती आणि हळुवारपणे आपण उजव्या कुशीवरती वळायचं आहे. जणू काही आपण भारतमातेच्या कुशीत आराम करत आहोत, पहुडलेलो आहोत. त्याचा अनुभव. संपूर्ण शरीराला विश्रांती. हळूहळू दोन्ही हातांचा आधार घेऊन उठून बसायचे आहे. पामिंग करायचे आहे आणि संपूर्ण डोळ्यांवरून आणि चेहऱ्यावरून हात फिरवायचा. अखंड मंडलाकारं हा नुसताच श्लोक नव्हे, ही एक किमया आहे. केवढी मोठी दूरदृष्टी ठेवून आपल्या ऋषीमुनींनी ह्याचा अभ्यास केला आहे. तो आजही कालबाह्य वाटत नाही. योग कितीतरी गोष्टींना बरोबर घेऊन
आपली वाटचाल करत आपल्या निश्चित ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग सहज करतो. ह्याच विचाराने आजच्या सत्राची सांगता प्रार्थनेने करूया. उद्या पुन्हा भेटूया नवीन आसनं शिकण्यासाठी आणि बौद्धिक सत्रात नवीन माहिती मिळवण्यासाठी. धन्यवाद. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्ति.